तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमकं काय? तर महाराष्ट्रात एक नियम आहे जिथे शेती जमिनीचे खूप छोटे छोटे तुकडे करता येत नाहीत. कारण सरकारचा उद्देश हा जमीन तुकडे तुकडे होत जाण्यापासून रोखणे हाच आहे. पण वर्षानुवर्ष शहरांच्या आसपास अनेकांनी 5 ते 10 गुंठ्यांचे लहान प्लॉट घेतलेत. घर बांधलं, पण समस्या काय झाली की त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांचं नाव नोंदवता येत नव्हतं. जमिनीचा उपयोग बदलण्यासाठी एने परवानगी लागायची आणि त्यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागायच्या. घर बांधणीसाठी बँक कर्जही अडकायचं. अशा अडचणींना लाखो लोक सामोरं जायचे. पण आता सरकारने तुकडेबंदी आणि महसूल कायद्यात सुधारणा केली. या सुधारणेतील 3 महत्त्वाचे बदल मी आधी आपल्याला सांगते. एक म्हणजे सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव नोंदवण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजे ज्या लोकांनी लहान प्लॉटवर घर बांधलंय त्यांचं नाव आता सातबाऱ्यावर येऊ शकणार आहे. अनधिकृत स्थितीत असलेले अनेक प्लॉट आता कायद्यानं ओळखले जाणार आहेत. त्यामुळे हा त्याचा फायदा आहे. दुसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे एने परवानगीची गरज कमी झालेली आहे. म्हणजे काय, जर एखादं क्षेत्र हे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅनमध्ये असेल, रेसिडेन्शियल एनए यूजसाठी मंजूर झालेलं असेल तर आणि स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे याला सरळ भाषेत सांगायचं झालं तर डीम्ड एनए अप्रूव्हल असं म्हणतात, जे आपल्याला यावेळेस लागणार आहे. तिसरा बदल आहे तो म्हणजे जमिनीचा व्यवहार. खरेदी विक्री सोपं होणार आहे. म्हणजे काय, आतापासून गुंठेवारी जमिनीचं नामांतर करता येणार आहे. खरेदी विक्री कर्ज प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.